एका लग्नाची दुसरी गोष्ट। म्हणजे एखाद्या रोमॅन्टिक ठिकाणी गेलो असतो आणि खरंच जर का तू माझ्या प्रेमाबिमात पडली असतीस तर मग काय घ्या। आज तुझा काही कॉन्फिडन्स आहे ना घनश्याम स्वतःबद्दलचा, प्रचंड आवडतो मला। मी तुझ्या प्रेमात पडणार, पण तूही माझ्या प्रेमात पडू शकशील अशी पॉसिबिलिटी नाही आली ना तुझ्या मनात? मी ऑलरेडी प्रेमात आहे। थोडी अजून मागे हो। अमेरिकेच्या। दॅट इज माय फर्स्ट लव्ह। आणि मी माझ्या प्रेमाशी एकनिष्ठ आहे। नाव अँड फॉर एव्हर। प्रेमासाठी माणूस काहीही करायला तयार होतो ना। कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सुद्धा। दिघे काका। हॅलो, हा दिघे काका, कुठे? आत्ता? नाही नाही, बिझी घेतलाय। हा घनश्याम, ए राधा, काय काका? राधा एक मिनिट। हा दिघे काका, सॉरी, हा तुला नाही, तुला नाही। काय रे? हा हो येतो ना, हो। हा हा, काका लोकांनी मीटिंग भरवली। आता का? ते हनीमून पॅकेज खपवायचं असणार। सो सॅड। बिचारे आपण खूप त्रास देतो ना त्यांना। डोंट वरी यार, काका लोकांना तर मी हँडल करतोच। बरं, थोड्या वेळासाठी जरा जातोय मी। तेवढा वेळ विरह सहन होईल ना माझा? जायलाच हवं का? गुड। चल मी आलो। असं म्हणाली ती? हो। अरे बाप रे, काय म्हणायचं या मुलीला? बरं राधाचं एक वेळ ठीक आहे, पण घना त्याला समजायला नको का? तू काम कर, या दोघांना ना अंगठे धरून उभं कर। कसे हनीमूनला जात नाही ते मी बघतो। काहीतरी काय बोलताय? ती काही लहान मुलं आहेत का? मलाही तेच म्हणायचंय। घना आता लहान आहे का? लहान होता तेव्हा त्याचा हात पकडून जबरदस्तीने आपण त्याला शिशु वर्गात बसवलं की नाही? आता त्याचा कान पकडून त्याला सांगायचं का एक नाही दोन नाही ताबडतोब हनीमूनला जा? तसं नाही हो, पण काम आहे म्हणून कोणी हनीमून नको म्हणतं का? अगं प्रायोरिटीज बदलल्यात आता। तरुणांना प्रेमापेक्षा काम महत्वाचं वाटतं। पूर्वीसारखा निवांतपणा नाही राहिला ग। पूर्वी कसं खपून जायचं, लोक समजून घ्यायचे। आताचं युग म्हणजे कॉम्पिटिशनचं युग आहे। स्टाफ, अगं काळ बदलला, दुसरं काही नाही। काय काळ बदलला म्हणजे काय हो? काय 9 महिन्याच्या ऐवजी 2 महिन्यात बाळ होतं का? ते काय नाही। मला तर वेगळीच शंका येते। हो म्हणजे मला भीती वाटते हो, त्यांच्यात काही भांडण वगैरे तर नसेल ना झालेलं? बाप रे, करेक्ट आहे, हे बरोबर आहे। तू एक काम कर, तू खरंच याच्यावर गंभीरपणे विचार कर ग। तू विचार कर, म्हणजे मी पण करेन। मी पण याच्यावर चिंतन करतो। मी जरा पडल्या चिंतन करतो, तुझं चालू ठेवा। विचार करायला लावणारीच गोष्ट आहे बाबा ही। सगळ्या गोष्टी थट्टेवरीच न्या तुम्ही।
बोला. चला पटपट बोला, वेळ नाही माझ्याकडे. मी राधाला काहीतरी फालतू कारण सांगून आलोय. खरंच ना? हो नक्की? हो. तुमच्यात काहीच बिनसलेलं नाहीये? नाही. मग प्रॉब्लेम काय आहे? हनीमूनला का नाही जाते तुम्ही? राधाला लोकेशन आवडलं नाही का? आम्ही कारण सांगितलेत, आम्हाला काम आहेत. ही कारण चालणार नाही ना आम्हाला. उद्याच्या उद्या सुटायचं. हा, आणि आम्ही तुला इथे जाब विचारायला आलेलो आहोत, बस. आम्ही घरच्यांना सांगू तुमच्या दोघांचं भांडण झालंय आणि राधा म्हटली घर सोडून जाणार आहे आणि तू ओके म्हटलेला आहेस. करेक्ट. तुम्ही धमकी देताय मला? तुम्ही काय हप्ता मागता का माझ्याकडे? हप्ता दे, नाही तर धंदा बंद करू. हा, हनीमूनला जात नाही, जा. काय हवं ते करा. ए चोनू, ऐक ना, कसं असतं ना रे, हेच दिवस असतात. असं ते नवरा बायकोचं नातं असतं ना, ते असं नाजूक तरल, असं सुंदर फुलासारखं जपायचं असतं. हा, आणि अरे वी लावल्याशिवाय तुला ही वाक्य शोभत नाहीत काका. वा, हा. हा. आणि बाळा, अरे आई बाबा अजून किती दिवस पुरणार? आणि मुलं सुद्धा काय मोठी झाली की जाणार त्यांच्या कामाला. मग राहतं कोण? बायको, आपली सहचारिणी. सहचारिणी. ए, तुम्ही दोघे पॉलिटिक्स का जॉईन करत नाही रे? हे, मस्त आहे की आयडिया. नाही नाही, खरंच चांगली आहे. 3 कारण आहेत माझ्याकडे. पहिलं कारण, तुम्ही एकदा एक बोलता आणि एकदा भलतच काहीतरी बोलता. हो. दुसरं कारण, या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी असूनही तुम्ही ते अत्यंत मनापासून सांगता. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण, की ही दोन्हीही परस्पर विरोधी मतं मांडताना तुमच्या चेहऱ्यावर गिल्ट नाही रे कोणाच्या. कसली गिल्ट? हो ना? आम्ही कधी बदलली आमची मतं? तेच की. आता तुम्ही काय सांगितलं? काय काय? बायको ही सहचारिणी बायकोला पर्याय. नाही. अच्छा. मग पार्टीत मला कोण म्हणाल होतं रे, की पुरुषाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे त्याची बायको? कोण? काय? नाही नाही. हे अरे, हाच एवढा टाईट होता. हे गाना ऐकू नका उगाच काहीतरी. आपण असं म्हणणं शक्यच नाही रे. मग? हा, बहुतेक मला माझी बाजू सिद्ध करायला वल्ली काकू आणि सुप्रिया काकूला एक DVD दाखवायला लागणार. कुठली DVD? काय? एक परिसंवाद आहे. हा. माझ्या काकांची त्यांच्या बायकांबद्दलची मतं या विषयावर. याच्या काकां हा. पुन्हा जर मला हनीमूनला जाण्याबद्दल काही विचारलं आणि धमक्या दिल्या, तर सुप्रिया काकू आणि वल्ली काकूला DVD बघायला लावी ना. ए ए ए गना, गनुड्या, गनुटल्या. दादा दादा, काय काय होतं? काय होतंय? त्याच्याकडे DVD नाहीये. तो टेपा लावतोय. ट्रस्ट मी. त्याच्याकडे खरंच DVD असली तर? पण मी काय म्हणतो, तो गेलाच नाही हनीमूनला तर काय फरक पडणार आहे? गना, गनुड्या. गनुटल्या. हॅलो प्रभातड्या, मी तुझ्यावर खूप म्हणजे अतिशय म्हणजे भयानक, खरं तर प्रचंड चिडलीये. काय झालं माझ्या पिल्लूला, माझ्या सोनूला? माझं काही चुकलंय का? हो, काय झालं माझ्या फुलपंखीला? घना दादा आणि राधा वहिनी हनीमूनला जात नाही आहेत माहितीये, त्यामुळे मी रागवले तुझ्यावर. माझ्यावर? ते जात नाहीत म्हणून? हो हो, ते माझ्यामुळे जात नाहीयेत का? बाई, तू ना प्रभात, मला तू कमालस. मी
इतका सगळा प्रेमाचा अभ्यास करून तुला प्रेमातले लटके विभ्रम काही कळतच नाहीत. मला खरंच आश्चर्य वाटतं तुझं प्रभात. नाही मला कळलंय, पण नक्की सांगितलंस तर नीट कळेल. अरे आता मी दादा आणि वहिनीवर रागवू शकते का? त्यांच्यावर चिडू शकते का मी? काही झालं तरी मला तू आणि तुला मी ना शेवटी. म्हणजे आता असं बघ, अगदी मला कवितेच्या कॉम्पिटिशन मध्ये प्राइज नाही मिळालं तरी आणि सलमान खानची फिल्म फ्लॉप झाली तरी मी तुझ्यावरच चिडू शकते ना प्रभा. पण ते दोन्ही शक्य नाहीये. बघ बघ तू तू आत्तापासून मला विरोध करायला लागलास ना. अरे बापरे, तू माझ्या माझ्या प्रेमाची अशीच प्रतारणा केलीस तर पुढे जाऊन तू माझ्या मनावर असेच कोमल आघात करत राहिलास तर. नाही शोना, मी असं काही करणार नाहीये. हे बघ, मी बजरंग बलीची शपथ घेऊन सांगतो, आपला हनीमून होणार. आपलं लग्न नाही झालं तरी चालेल. नाही नाही नाही, लग्न पण झालं पाहिजे आणि हनीमून पण झालं पाहिजे. दोन्ही होणार, नक्की होणार. एक मिनिट थांब. हॅलो हॅलो, बोल ना. लाजते रे प्रभा. मी पण. या गोष्टीचा सखोल विचार व्हायलाच हवा. हनीमून ही कॉन्सेप्ट निर्माण कशी झाली, कधी झाली, लोक हनीमूनला का जातात याचा विचार व्हायला हवा. मग आता घनादादा आणि राधाबाईंनी हनीमूनला जायला नकार का देत आहेत? मला वाटतं ही कशाची तरी प्रतिक्रिया आहे, रिॲक्शन. सामाजिक चौकटीतल्या बुर्जवा रूढी परंपरांना दिलेली रिॲक्शन. घनादादा आणि राधाबाईंनी माझ्याकडे आले तर त्यांची योग्य ती समजूत मी घालेनच. नमस्कार ज्ञानमाऊली. आपले सल्ले ऐकायला घरात कोणी नाही म्हणून स्वतःच्या प्रतिमेलाच सल्ले देत आहे की काय आपण? चांगलंय चांगलंय. बरं झालं आलास माऊली. आपल्या घरात खूप मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय याची कल्पना तुला असेलच. हो. आणि तो कसा सोडवायचा याची पूर्वतयारी मी करतोय, कारण पूर्वतयारीशिवाय मी काहीच करत नसतो. धन्य धन्य आहात माऊली, आपण धन्य आहात ज्ञाना माऊली, धन्य आहात. चेष्टा करतोयस माझी, हा? पण लक्षात ठेव, त्या दोघांना समजावण्याची जबाबदारी माझ्यावरच येणार आहे. तुम्ही कशाला चिंता करताय? जोपर्यंत आपल्या घरामध्ये माई माऊली आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी चिंता करायचे काहीही कारण नाही ज्ञाना माऊली. घनश्याम माऊली आणि राधा माऊली जाणार, त्यांची व्यवस्था माई माऊली करणार. माई माऊली, काळजी करायचं काही कारण नाही. तू माझी माऊली, तू माझी सावली, पाहतो वाटोली पांडुरंगे. माई माऊली. माई आजी, शक्य नाही आजी. सॉरी. सॉरी. ठीक आहे, नका जाऊ. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. तुम्ही सगळे माझ्याकडे असे का आलायत काही कळत नाही. माई, म्हणजे तुम्ही जरा या दोघांना काहीतरी सांगा ना. आमचं काही ऐकतच नाहीये ते. असं कोणी करतं का हो? म्हणजे कशाबद्दल बोलतेस देवकी? अहो तुम्ही सांगा ना. मी बोलणारच आहे, मी बोलणारच होतो. जरा शब्दांची जुळवाजुळव करत होतो. बाई,
मुलं काय म्हणतात की अति महत्वाचं काम आहे आणि त्यामुळे ते हनीमूनला जाणार नाहीयेत. आता माई तू समजावून सांग त्यांना. म्हणजे पती पत्नीच्या नात्याच्या दृष्टीनं हे हनीमूनचे दिवस किती मौलिक असतात. माई आजी खरंच खूप कामं आहेत अगं. नाही, आणि कसं झालंय की लग्नाच्या गडबडीत खूप कामं पुढे ढकललीत आम्ही, त्यामुळे आता अशक्य आहे. हो. माई असं कुठे असतं का? म्हणजे काय नोकरी कामधंदा करणारी माणसं काय लग्नच करत नाहीत का? काय सुट्टी घेऊन हनीमूनला जातच नाहीत? नाही नाही, आम्ही पण काहीतरी प्लॅनिंग केलं होतं आयडी. पण काय ते तेव्हाचं प्लॅनिंग होतं जेव्हा आम्ही खरं तर रजिस्टर्ड लग्न करणार होतो. आता आपण सागर संगीत केलं ना सगळं, त्यात जर आमचं प्लॅनिंग फिसकटलं. नाही म्हणजे असं लग्न झालं त्याबद्दल तक्रार नाहीये आमची, नाहीये तक्रार आमची, पण आता शक्य नाही आजी. हा हा, सॉरी. सॉरी. ठीक आहे, नका जाऊ. हो, आता संसार तुम्हा दोघांचा, तुम्हीच तो चालवायचा. मी बोट धरून बाबा पुता करून इथवर आणलं. आता इथून पुढे माझं काही म्हणणं नाही. माही, हे बघ देवकी, त्यांना जायचं तर जातील, नसेल जायचं तर नाही जाणार. आम्ही काही हनीमून बिनीमूनला गेलो नाही, पण सुखानं संसार केलाच ना. माझं काही म्हणणं नाही. थँक्यू मायाजी. थँक्यू. चल राधा. हो हो. आई. पाहिलंस ना कशी छान तंद्री लागली. म्हणून सांगत होतो कानात हेडफोन घालायचे, गाणी ऐकत मस्त लागायचं. तुला काय प्रॉब्लेम आहे? मला छे, मला कशाला प्रॉब्लेम असेल? मला थोडंसं अख्खं आयुष्य काढायचं तुझ्या बरोबर. करेक्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. वा 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 मायाजी, आय लव्ह यू. उद्या तुला मोठं चॉकलेट. खरंच. नाही काय होतं, मी ना एरवी अशी सिच्युएशन आली ना की जरा माझी चिडचिड होते, कारण मी घरात बाकी कोणालाही कन्व्हिन्स करू शकतो, पण माई आजी नाही. माई आजी पुढे माझं काहीही चालत नाही. पण आज माई आजीने शस्त्र टाकल्यामुळे मला सॉलिड मऊ झाले राव. म्हणजे इतर सगळ्यांना गुंडाळतोस तू? तू नाही का गुंडाळत तुझ्या पप्पांना आणि आत्याला? मी घनश्याम, मी कधीच खोटं बोलत नाही. हो का? हो. म्हणजे तू माझ्या खऱ्या खऱ्या प्रेमात पडून माझ्याशी खरं खरं लग्न केलंस ना राधा? ए डार्लिंग. ए घनश्याम, हा म्हणजे मी लपवते, पण खोटं नाही बोलत. दादांत खोटं तर कधीच नाही. हा? म्हणजे मी मैत्रिणीकडे गेले असेल तर ऑफिसला गेले असं नाही सांगत. हा, पण म्हणजे मैत्रिणीकडे काय केलं हे नाही सांगत. म्हणजे खोटं नाही बोलत, म्हणजे लपवते, पण म्हणजे खोटं नाहीये ना. हो, मला कळलं. म्हणजे म्हणूनच तर तू माझ्याशी लग्न केलंस ना राधा. हा, नाहीतर तू तुझ्या घरच्यांना तू मानवी आयुष्यातनं संन्यास घेतेस किंवा तुझं बाहेर कुठेतरी लफड आहे असं खोटं सांगितलं असतंस. पण तू लपवतेस माझ्याबरोबर लग्न करून. म्हणजे लग्न खरं खरं केलंस आणि नवरा खोटा खोटा आहे. हो, तुला कळलंय.
वॉटेवर. पण आज तुझा हा खोटा खोटा नवरा अत्यंत खुश आहे. ओ, कारण त्याच्या खोट्या खोट्या बायकोची आज खाली झोपायची टर्न आहे म्हणून. नाही असं काही नाही की पण हो. ठीक आहे रे, मी समजू शकते. हे घनश्याम, तू काल घाबरला असेल ना मी बेडवर झोपल्यावर. तुला वाटलं असेल आता ही आपला बेड पण बळकावणार. रूम शेअर करतोय, कपाट शेअर करतोय, आता बेड. नाही नाही. नाही काय, अरे हो. तरी तू बराच बरा आहेस शेअरिंगच्या बाबतीत वगैरे. तू माझ्या खोलीत राहायला आला असतास ना, माझ्या बेडला मी तुला हात पण नसतं लावू दिला. हो का? म्हणजे काय, मी सहनच करू शकत नाही माझ्या कपाटातनं असे कुणाचे तरी कपडे बाहेर लोंबतायत वगैरे. इम्पॉसिबल. ए राधा, मग तू मला आधी सांगायला हवं होतंस. म्हणजे मग मी पण हीच स्ट्रॅटेजी अंमलात आणली असती ना. का? पण तुला कुठे इथे राहायचंय? तुला तर जायचंय ना अमेरिकेला. तू कशाला एवढं पॉझिटिव्ह होतो तुझ्या घराबद्दल, वस्तूंबद्दल? बाय द वे, तुझं अमेरिकेचं घोडं पुढे सरकतंय का नाही? हा म्हणजे अर्ज करणं चालू आहे, पण 2-4 महिन्यात कुठेतरी लग्गा लागेल. घनश्याम, तू पर्सनली घेऊ नकोस हा. पण मी नाही विचार करू शकत तुझ्यासारखा. म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशात जायचं कायमचं इम्पॉसिबल. ए, हर एक का अपना अपना अलग अलग नजरिया होता है. हाँ, ओके ओके. तू झोपण्याआधी दात वगैरे नाही का घासत? मी सकाळी उठल्यावर ब्रश करतो. म्हणजे रात्री नाही घासत? असे जीवजंतू तोंडात येऊन कसं काय झोपू शकतोस रे तू? मला रात्री झोपताना जिभेवर जेवणाची चव रेंगाळलेली लागते, टूथपेस्टची नाही. आणि तुला काय प्रॉब्लेम आहे? मला? छे, मला कशाला प्रॉब्लेम असेल? मला थोडंच अख्खं आयुष्य काढायचं तुझ्या बरोबर. करेक्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.